ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ ಎಂಬ ಆರೋಪ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಜನರಾಜ್ ಹಟ್ಟಿಹುಳಿ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಅಸಮಾಧಾನ. ನಿಧಿ 2 ಯೋಜನೆಯ ಕಾಮಗಾರಿ ಉದ್ಘಾಟನೆ ವಿವಾದ. ಬಿಜೆಪಿ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಆಕ್ಷೇಪ. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯನ್ನ ಕಡೆಗಣಿಸಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಏಕೆ? ಸಾಮ್ರಾದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಮಳೆ. ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ಸಾಮ್ರಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಲಾದ ಡಿಜಿಟಲ್ ಬೋರ್ಡ್ ಹಾಗೂ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಮತ್ತು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಚನ್ನರಾಜ್ ಹಟ್ಟಿಹುಳಿ ನೆರವೇರಿಸಿದರು. ಆದರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಸದಸ್ಯರು, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯರನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಲ್ಲ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಯೋಜನೆ ನಿಧಿ 2ರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮೂಲಕ ರೂಪುರೇಷೆ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿ ಜಾರಿಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತಿದ್ದು, ಸಂಬಂಧಿತ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನ ಕಡೆಗಣಿಸಿ ಉದ್ಘಾಟನೆ ನಡೆಸಿರುವುದರಿಂದ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. ಈ ವೇಳೆ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ಯುವರಾಜ್ ಜಾಧವ್ ಮಾತನಾಡಿ, ನಿಧಿ 2 ಯೋಜನೆಯ ಮೂಲಕ ಸಂಗ್ರಹವಾಗುವ ಹಣವನ್ನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮೂಲಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಕಾಮಗಾರಿ ಮತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆಯ ವೇಳೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರನ್ನ ಕಡೆಗಣಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದೇ ಡಿಜಿಟಲ್ ಬೋರ್ಡ್ ಅನ್ನು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮರು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಗಾವಡಿಯವರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಮಾಹಿತಿ ನೀಡದೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿರುವುದು ಸರಿಯೇ ಎಂದು ಪ್ರಶ್ನಿಸಿದರು. ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ರಂಜನಾ ವಿಠಲ್ ಅಪ್ಪಯ್ಯ ಅವರು ಪಂಚಾಯಿತಿ ನಿಧಿಯಿಂದ ನಡೆದ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು, ಇಲ್ಲವಾದರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯನ್ನೇ ರದ್ದು ಮಾಡಿ ಎಂದು तीव्रವಾಗಿ प्रश्निಸಿದರು. आज सामरागावच्या पंचायत सदस्य, माजी पंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांनी एक निषेधार्थ इथं सगळेजण जमले आहेत. याचं कारण काय म्हणजे गेल्या जो 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्यांनी वेगवेगळ्या कामातून, टॅक्स वसुलीतून, परवाच इथं एक LED बोर्ड, LED लाईट बसवण्याचं काम त्यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात ठराव करून डिसेंबर महिन्यात तो फंडाचं उद्घाटन म्हणजे त्याचं भूमिपूजन केलं होतं. त्याचं उद्घाटन करायचं म्हणजे 2-3 महिने गेल्यावर आमचा पिरियड तुमचा संपलेला आहे असं सांगण्यात आलं. तरी पण त्यांनी तो विचार केला नाही, कधी होईल तेव्हा आम्हाला उद्घाटनला बोलवतील PDO असा यांचा एक विश्वास होता. तो विश्वास काल संध्याकाळी यांना माहीत पण नाही की आपल्या या भागाचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम व त्यांचे भाऊ चंद्रराज हट्टीहोळी हे 2 जण अचानक येतात आणि आम्हीच त्या ह्याचं ओपनिंग केलोय असं म्हणून मोठं म्हणजे सेल लाटण्याचं काम त्यांनी काल इथं केलं. हा फंड जो आहे तो निधी 2 म्हणजे जो आपल्या पंचायतच्या सभोवती जे घर आहेत त्यांच्यामध्ये टॅक्स मधून निधी 2चा आमचा फंड जमा होत असतोय. एक निधी 2 असतोय, आमचं 15 बनायचं आहे, नाही तर नरेगा, या 3 गोष्टीतून ग्रामपंचायतला जो निधी मिळत असतो त्याच्यातून ग्रामपंचायती सगळे जे गावाला जे काम पाहिजे ते करून घेत असतात. त्याच्यात आज मॅडम त्यांनी येऊन तुम्ही डायरेक्ट येऊन याचं श्रेय लाटण्याचं काम केलं आहे. मॅडम, आम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं का असं वाटतंय की तुम्ही ज्या पोस्टला बसलाय तिथे कॅबिनेट मंत्रीपद तुम्हाला आहे. कॅबिनेट मंत्रीमध्ये काल परवाच आम्ही तुमचं बघितलं की सर्वात जास्ती निधी हा तुम्हाला मिळायला लागलाय तुमच्या बजेटमध्ये. तेवढा बजेट होऊन तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये एक म्हणता की मी एवढी मंदिरं बांधली, मला कोणच केलं नाही. ग्रामीण भागात कोणतं मोठं काम केलं असलं तर मीच काय केलं, अजूनपर्यंत कोण केलं नाही म्हणता. आणि इथे येऊन ग्रामपंचायतचं कामाचं श्रेय तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करता. हे तुम्हाला तुमच्या त्या याला शोभा देत नाही, तुमच्या ज्या पोस्टला ते शोभा देत नाही. असं जे तुम्ही वर्तन चालू केलं हे एकाच गावात नाही आहे. आमच्या कानावर पडल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतला जिथं ग्रामपंचायतचं वेळ संपलेली आहे त्या प्रत्येक जागेला तुम्ही PDOना हाताशी धरून हेच काम चालू केलं की जिथं 15 महिन्याचं काम चालेल तिथं आम्हालाच बोलवा आणि आमच्या थ्रू तुम्ही पूजा करा. हे सगळीकडून आम्हाला समजावं लागलंय. त्याच्यासाठी आज सामरागावच्या वतीनं व आजूबाजूच्या सर्व बेळगाव ग्रामीण मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही तुमचा निषेध करतो. या निषेधासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही जमलो आहेत. आज तुम्ही इथं असे जर बोर्डची ओपनिंग करून गेला तर परत आम्ही त्या पंचायत वतीनं तिथल्या नागरिकांना परत अनेकदा आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचं उद्घाटन करू असाच इशारा आम्ही प्रत्येक गावात तुम्हाला देतो. तेवढे बोलून म्हणजे
ನನ್ನ ಹೆಸರು ಮಲ್ಲಪ್ಪ ಬಾಬು ಕಾಂಬಳೆ, ನಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಸಾಮ್ರಾದ. ಸೊ ಇದೇನು ಫಂಡ್ ಇತ್ತಲ್ಲ, ಇದು ಜನರ ತೆರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವೇನು ಜಮಾ ಆಗ್ತದೆ, ಅದು ಊರ್ ಜನ ಟ್ಯಾಕ್ಸ್, ಅದ್ರಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತ್ ಕುಂತ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿ ಅಪ್ರೂವ್ ತೊಗೊಂಡಿರುವಂತ ಟ್ಯಾಕ್ಸ್. ಅದು ಅಲಂಕಾರ ದೀಪ ಇರ್ಬೋದು, ಇದು ಡಿಜಿಟಲ್ ಬೋರ್ಡ್ ಇರ್ಬೋದು, ಪಂಚಾಯತಿಂದ ನಾವು ಮಾಡಿಸಿದ್ದು. ಪಿಡಿಯೋರ್ಗೆ ನಾವು ಪ್ರೆಷರ್ ಆಗತ್ತಿದ್ದು. ಸೊ ಊರಾಗಿನ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇರ್ತಿ, ಊರಾಗಿಂದ ಯಾವ್ದೋ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ನಾಗರಿಕ ಎಕ್ಸ್ ಆರ್ಮಿ ಹಿರಿಯರ ವಯಸ್ಕರ ಯಾರನ್ನ ತೊಗೊಂಡು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಸರ್ ಹೇಳ್ತಿದ್ದು. ಬಟ್ ನಮ್ಮ ಪೀರಿಯಡ್ ಮುಗಿದೈತೆ ಅಂದ್ರು, ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸಪೋರ್ಟೆಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು 5 ವರ್ಷದಾಗ ಅದ. ಪೈಲ 2 ವರ್ಷನು ನಮ್ಮ ರಂಜನಾ ಅಪ್ಪಾಚಿ ಇದ್ರು, ಈಗ 2 ವರ್ಷ ರಚನಾ ಗೌಡಿ ಅದಾರು. 5 ವರ್ಷ ಭಾಜಪಾ ಸಪೋರ್ಟೆಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದ್ರ. ಒಂದು ಸಲ MLA ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಅನುದಾನ ತಂದು ಎಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಮಾಡಿದಾರ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಒಂದು ಸಲ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕೇಳಿ ಒಂದು ಫೋಟೋ ತೋರಿಸಿದವ್ರ ನಮ್ ಈ 5 ವರ್ಷದಾಗ ಅಧ್ಯಕ್ಷನ್ ಕರ್ಕೊಂಡು ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರು ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡುದಿಲ್ಲ. ಇದು ಜನರ ತೆರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಊರಾನಾರ್ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೇಕಿತ್ತು, ಅವ್ರು ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಿದವರು ಮಾಡಬಾರ್ದಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಇದು ನಾವು ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತೀವಿ. धन्यवाद. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य सामरा विक्रम सोनजी. डिसेंबर 4 तारीखला LED बोर्डचं किंवा या LED लाईटांचं याच ठिकाणी उद्घाटन केलं गेलं होतं आणि त्याच्या बदल्यात आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर मंथली मीटिंगमध्ये आमचा आणि गावकऱ्यांचा प्रस्ताव होता. म्हणून आग्रह का तर हे लाईट्स निधी 2च्या फंडमधून बसवलेले होते आणि कॉन्ट्रॅक्टरांकडून 4 डिसेंबरला बोलणं झालं. अवघ्या 8 दिवसात हे काम पूर्ण करून देतो असं कॉन्ट्रॅक्टरांचं बोलणं होतं, पण ते 8 दिवसात काम पूर्ण न होता गेले 3-4 महिने ते पुढे ढकलण्यात आले. ते कुणाच्या प्रेशरमुळे आणि कशामुळे ढकलण्यात आलं ते आम्हाला सुद्धा माहित नाही. आणि ग्रामपंचायत संपल्यानंतर काल मॅडम व MLC चंदा छट्टीवळी यांनी येऊन या नामफलकाचं व LED बोर्डचं उद्घाटन केलेत. गेल्या 5 वर्षात नाव घेत नाही, पण MLC यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन कोणताही फंड पाहिजे का न विचारता आता ग्रामपंचायतीचा फंड आपण ओपनिंग करत असतील तर ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायत्या आपण बरखास्तच करावं. कारण ग्रामपंचायतीला सुद्धा आपण ओपनिंग करत असाल तर ग्रामपंचायती गावात असून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला ग्रामपंचायत मेंबरांना वाटतंय. माझी रंजना विठ्ठल अप्पाचे, आमचा निधुटीमधनं हा फंड झालेला होता. आम्ही पूजा केलेलं होतं आणि मॅडम येऊन अचानक ओपनिंग करायला येतात. आम्हाला मेंबरांना काही न समजता आणि कुठले पण फंड आम्ही केलेली कामं त्यांनी मॅडम येऊन पूजा करतात. कसं काय हे ओपनिंग? नमस्कार, मी रचना राहुल गावडे, अध्यक्ष ಸಾಮ್ರಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್. आता ನಿಧಿ ಟು ಒಳಗೆ ಇದು ಆ್ಯಕ್ಷನ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಒಳಗೆ ಅಪ್ರೂವಲ್ ಆಗಿತ್ತು ಲೈಟ್ಸ್ ಅದು. ಮತ್ತು ನಾವು ಪೂಜೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದು ಮತ್ತೆಲ್ಲ ಈಗ 4-5 ದಿವಸ ಆತು ಎಲ್ಲ ಆಗೈತಿ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಸರ್ ಕೂಡ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡಿದ್ದು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಇದು ಮಾಡೋದು. ಆಮೇಲೆ ನಮಗೇನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀನು ಅಚಾನಕ್ ಬಂದು MLA ಮೇಡಮ್ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರಂದ್ರೆ ನಮ್ದೇನು ಉಪಯೋಗ? ನಾವೆಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಒಳಗೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡೋದು, ನಮ್ದೆಲ್ಲ ನಿಧಿ ಒಳಗಿಂದ ನಮ್ದು ಫಂಡ್ ಎಲ್ಲ ಬಂದಿದೆ, ಎಲ್ಲ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದು. ಮತ್ತು ಅವ್ರು ಬಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರಂದ್ರೆ ನಮಗೇನು ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ಆಯ್ಲವ್ ಸಾಂಬ್ರಾನು ಬೋರ್ಡ್ ಸಲುವಾಗಿ ಎಷ್ಟು ಇದ್ದಿದ್ದು, ಆದ್ರೂ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿಸಿ ಇದು ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಬೋರ್ಡ್ ಯಾವುದು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಬೇಡ ಎಲ್ಲಿ ಬೇಡ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿಟ್ಟಿದ್ದು. ಮತ್ತು ಅವ್ರು ಬಂದು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡೋಕ್ತಾ ಅದೇ ನಮಗಿದ ಆಸೆ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. ಅವ್ರು ಬಂದು ನಮಗೆ ತಿಳಿಸಿ ನಮಗೂ ಕರ್ಕೊಂಡು ನಮಗೂ ಎಲ್ಲ ತಿಳಿಸಿ ಇದು ಮಾಡಿ ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಧನ್ಯವಾದ. आणि ती कामं